पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे सहवास तुम्हाला लाभो. आज सामान्य काळातील 16वा रविवार. आजच्या पवित्र मिसा बलिदानासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. आजच्या वाचनात देवाची प्रजा आणि नेते त्यांची तुलना मेंढरे आणि मेंढपाळ यांच्याशी करण्यात आली. यिर्मया प्रवक्ता मेंढपाळाबद्दल नैराश्य व्यक्त करीत आहे. तू माझा कळप विखुरला आहे आणि त्याचा पाठलाग तू केला नाही. मी स्वतः त्यांना एकत्र करीन, त्यांना परत घेऊन येईन. यिर्मया संदेशकार असे म्हणत आहे की परमेश्वर उत्तम मेंढपाळ विषयी नीतिमान, न्यायी, चांगला मेंढपाळ मी उभा आहे, म्हणजेच प्रभू येशू विषयी भविष्यवाणी करीत आहे. प्रभू येशू उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांची निगा राखत आहे. आपल्या लोकांचा तो सांभाळ करीत आहे. त्याने आपल्या समर्पणाद्वारे सर्व लोकांना एकत्र केले आहे. प्रभू येशू आपल्या सर्व समस्यांचे उत्तर आहे. श्रद्धेने आपण प्रभूच्या वचनावर चिंतन करूया. त्याची वचने व आज्ञा पाळून त्यांचा तारणदायी स्पर्श अनुभवता यावा म्हणून ह्या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना या मिसामध्ये भाग घेण्यासाठी माझं आमंत्रण. आजचे संदेश आपल्याला खास करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ असून तो दया आणि प्रेम आपल्यावर दाखवत आहे. जेव्हा आम्ही चुकतात, जेव्हा आम्ही वाईट मार्गाने चालतात, तो आपल्याला एक मेंढरासारखा तो मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ असल्यामुळे तो आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला आपले जीवन तो चालवायला आपल्याला शिकवत आहे. तर आपण आपल्या या जीवनात पुष्कळ वेळे आम्ही चुकलेले आहोत. देवाच्या मार्गाने आम्ही चालायला चुकलेलो आहोत. आपण या कोविडच्या काळामध्ये आहोत आणि कधी कधी देवावर आम्ही शायद विश्वास नाही ठेवला, त्याच्या काळजीचा आम्ही शायद बेवापर केला. तर आपण या सर्व चुकीबद्दल प्रभू परमेश्वराकडे आपण क्षमा मागूया. सर्वजण एकत्रित म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वा तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व कायद्याने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवत्व, सर्व संतांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला
तुझ्या कृपादानाचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा व प्रीतीभावनाने तुझी सेवा करण्यास आम्हाला स्वतः कधी ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यान सर्व काळ जीवित राहणारा राज्याकडे एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे करतो. मी माझ्या कळपाचा अवशेष जमा करेन आणि त्यास त्यांच्या मेंढपाळात परत आणेन. निर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात आणि त्यांना विखरतात ते हाय हाय करतील. माझ्या लोकांना चालणाऱ्या मेढाविषयी इस्रायेलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना झाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्माचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. जे देशात आपला कळप झाकून लावला त्या देशातून मी त्यांचा अवशेष जमा करेन आणि त्यांना त्यांच्या मेंढपाळात परत आणेन, म्हणजे ते फळद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमेन, ते त्यांना चालतील, म्हणजे ते पुढे घेणार नाही, घाबरणार नाही, कमी होणार नाही. पहा, परमेश्वर म्हणतो, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करेल, तो शुद्धतेने वागेल, देशात धर्म न्याय करेल. असे दिवस येत आहेत, त्याच्या काळी यहूदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्णय वसेल आणि परमेश्वर आमची धार्मिकता हे नाव त्याला देतील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. तो मला हिरवेगार तोंडात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा रवाना करतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आगळी आणि तुझी गाठी मला धीर देतात. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभली आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ख्रिस्त आपली मूर्तिमंत शांत आहे, त्याने दोघांना एक केले. पौलाचे इफिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात, कारण तो आपली मूर्तिमंत शांत आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. यासाठी स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण क्रूसावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा आणि
त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनीही शांतीची सुवार्ता सांगितली, कारण त्यांच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयंतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रेषित येशू जवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायला साधेकील सावड होईना. तेव्हा ते मध्यांतून पालीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तिथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मजब्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षा देऊ लागला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, एक गरीब माणूस होता. त्याच्या घरात 2-3 मुले आणि म्हातारी एक आई होती. त्या गरीब माणसाला फार कठीण वाटत होता आपले कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी. नोकरी नव्हती, काम कुठे वेळ भेटत नव्हता. तो इकडे तिकडे फिरत राहत होता आणि खाली हाताने वापस घरी येत होता. एक दिवस हा माणूस तिकडे जवळच्या एक दुकानात जातो आणि 4 ब्रेड तो चोरी करतो आणि ही चोरी केल्यामुळे त्याच्यावर केस करतात त्या 4 ब्रेड साठी आणि त्याला कोर्टमध्ये उपस्थित करतात, हाजीर करतात. आणि तेव्हा कोर्टमध्ये त्याला विचारतात, तू कशासाठी चोरी करेल? आणि तो सांगतो, माझ्या कुटुंबात ही अवस्था आणि माझी अवस्था ही आहे, त्यासाठी माझे गरीबपण मला चोरी करायला रस्ता दाखवला. जे तुला फार वाईट वाटतो. आणि तिथे बरेच लोक उपस्थित होते. एक 100-120 असे लोक तिथे उपस्थित होते कोर्टमध्ये. आणि जजने त्याला सांगितलं, आता तुला हे पैसे भरायला पडेल. कसं की तू हे चोरी करेल आहे, तू 100 रुपया द्यायला पडेल. आणि तो गरीब माणूस म्हणतो, माझ्याकडे 100 रुपये पण नाही आहे, मी आज देऊन कोर्ट पासून मुक्त होऊ शकतो. हा जज अजून खिन्न होतो, अजून मनामध्ये त्याला दया वाटतो आणि आपला खिशात हात घालतो आणि 100 रुपये काढतो आणि तो देतो आणि म्हणतो, हे पैसे
त्या माणसाला तू दे. पण तिथे उपस्थित होते ते 100, 120. त्या जजाने हे सांगितलं, तुम्ही इथे उपस्थित आहे, आता तुम्ही त्याला 100 रुपये द्या. म्हणजे प्रिय बंधू भगिनीनो, ही सर्व गोष्ट आहे. आपण पुष्कळ वेळी कधी कधी नाव कमवण्यासाठी आपली दया करतात, आपले वावा होण्यासाठी आम्ही करतात, आणि कधी कधी आपल्याला बरं सांगितलं पाहिजे दुसऱ्या 4 जणांनी. जर तर म्हणजे दया म्हणजे प्रेम आहे दुसऱ्या व्यक्तीवर, म्हणजे ते हे विचार आलेच नाही पाहिजे म्हणजे मनात. कशा की जर तर ते आले, मी काय करतो त्याचे काही फायदा नाही. प्रवेश म्हणतो, जर तर तुझ्या उजव्या हातात दिला तर डाव्या हाताला काढल्या नाही पाहिजे. किती वेळेस आम्ही डाव्या हातालाही सांगतात, उजव्या हातालाही सांगतात, आणि आम्ही ते कळवतात, पण तेव्हा त्याचे प्रतिफळ नाही आहे म्हणतो प्रवेश. प्रेम ही गोष्ट आहे, पण या गोष्टीवर आम्ही पुष्कळ शिकू शकतो. जजने त्याला दुसरं न्याय दिला असता, सांगून त्याला तुरुंगात घाला 15 दिवस, नाही केला. आपल्या स्वतःचे काढला आणि त्याला दिला. कशा की तेच आपल्याकडे असला पाहिजे विचार. आजचे 3 वचनांमध्ये आपल्याला तोच संदेश मिळत आहे. आजच्या पहिलं वचनामध्ये यिर्मया संदेशकार कसं करून सांगतो, देवाने त्याला निवडलं, तेव्हा त्याला काम दिला, त्याला मेंढपाळ म्हणून त्याला निवडला, तेव्हा तो म्हणतो, हे देवा, मला हे काम कशाला तू दिला, मी आता बोलायला पण नाही शकतो, तसा एक बाळ आहे मी, म्हणजे तोंडातून शब्द पण नाही निघतात. आणि हे संदेश आपल्याला आजपर्यंत देव त्याला मजबूत करतो आणि त्याला आपला मेंढपाळ तसं बनवतो. कशा की त्या काळामध्ये तिथे होतं त्या लोकांना खरे आणि खोटे हे मेंढपाळ होते. ते खोटे संदेश त्यांना वाईट मार्गाने त्यांना मूर्ती पूजा करण्यासाठी आणि इतर याच्यामध्ये पडण्यासाठी त्यांना मार्ग दाखवत होते. आणि त्यासाठी देव त्यांना यिर्मयाला निवडतो आणि ही मोठ्यात मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर घालतो. आणि त्यासाठी तो यिर्मया देवाला सांगतो, हा देव मला कशासाठी असं देतो. पहा प्रेरणा, दरेक संदेश पहिला तो आपल्या जबाबदारी घेत असताना तो हेच सांगत आहे, त्याचे कमजोरपण तो दाखवत आहे. आणि त्या कमजोरपणात देव त्याला मजबूत करतो. संत पाऊल म्हणतो, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मला प्रभूने, जेव्हा माझ्या जीवनात कमजोरपण आहे त्या मला देवाने मला मजबूत केलेलं आहे. तर पहा देवाची कृपा त्या मेंढपाळावर किती असतो आणि देव त्याला कसं करून मार्ग दाखवतो. आणि हे तो आपल्याला दाखवत आहे यिर्मया संदेशाद्वारे. देवाची प्रेमाची जाणीव देतो, देवाच्या प्रेमाची अपार बोलता ती आपल्या लोकांना आपला संदेश त्याला देण्यासाठी त्याला मजबूत करून त्याला पाठवतो. जर एक संदेश तुम्ही वाचला तर तुम्हाला तिथे पाहतात, कोणी संदेश तुम्ही वाचा, अमोल सनी कोण, पहिलं त्यांचे देवाचे वचन ते ऐकत नाही लोक आणि त्याला बाहेर पण फेकत आहे. पण तो उठतो आणि परत येतो, जा तिकडे आणि तू त्यांना प्रवचन कर. कठीणाचा सामना करायला पडतो. तर मेंढपाळला आपल्या जीवनातील हे सर्व सहन करायला पडतो. कशा की त्याला काम कठीण आहेच. आजच्या दुसऱ्या वचनात आम्ही पाहतात, संत पाऊल लिहून म्हणतो, पहा आम्ही ख्रिस्तद्वारे जोडलेले आहोत, त्याच्या रक्ताने आम्हाला एकत्रित केलेले आहे. आणि ही दया, कृपा, शांती आणि प्रेम आपल्याला त्याच्यावरून वसवत आहे. आणि हे बरेच सांगत आहे तो आपल्या लोकांना, एपीसी लोकांना त्याचा विश्वास तो पाहतो. आणि तो सांगतो, जर माझी श्रद्धा देवावर मी मजबूत केलं पाहिजे, तर मी समजलं पाहिजे मी ख्रिस्तच्या ह्या रक्ताने आम्हाला एकत्रित केलं आहे. म्हणजे त्याच्या क्रिस्ताच्या जीवनाद्वारे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आणि ही मुक्ती त्याने आपल्या खऱ्या मेंढपाळासारखं त्याने आपल्याला पण दान दिलेले आहे. आणि ही मुक्ती आपल्याला कृपादानाची, शांतीची आणि प्रेमाची आहे. आणि याचे शुभ संदेश आपल्याला खास करून सांगत आहे, फार चांगल्या रीतीने प्रेरणा. जर एक शब्द याच्यात महत्वाचे
प्रभू येशू ख्रिस्ताने शाळेत त्यांना पाठवले आणि आम्ही ऐकलं आहे दोघे जणांना पाठवून गावागावाने फिरून आणि सगळे ते आले आणि ते थकलेले आणि पाहिले त्यांनी सगळ्यांना आणि त्यांना तो आराम विश्रांतीचे विचार तो करतो त्यांच्यावर थोडा दया दाखवतो. एक आता थकलेले असेल त्यांना थोडा विश्रांतीची गरज पण तुझे काम एवढे होतात तरी सुद्धा ती विश्रांती कुठे भेटत असेल मला नाही समजत आहे त्याला. पण ही गोष्ट तो आपल्या शिष्यानं करतो कशा की तो ते थकलेले आणि शाळेत कमजोर पण आला असेल म्हणजे दुसरा अर्थ म्हणजे विश्रांती म्हणजे आराम नाही पण थोडा फार जाऊन बसून देवाच्या गोष्टीवर जे काय केलेलं आहे त्याच्यावर प्रस्थापित करून त्याच्यावर मनचिंतन करून थोडा रिलॅक्सेशन करून असा ही गोष्ट तिथे सांगत आहे. आणि त्यासाठी येशू काय करतो होडी तयार करतो आणि समजा आम्ही पलीकडे जाऊ आणि तिथे आम्ही त्या रानात बसून तिथे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊ. पण प्रियानो लोक त्याच्या पाठीमागेच होते. लोक त्याला सोडायला इच्छित नव्हते. एक प्रश्न आपण सदाच केला पाहिजे आपल्या जीवनातील लोकांना काय आकर्षित होत होता प्रभूकडे. प्रभूच्या जीवनातील त्यांनी काय पाहायला असेल. शाळेत चमत्कार चांगला केलेलं कोणाला खायला भेटतं ते काय असेल. आकाशात ही गोष्ट आहे का ना. आकाशात देवाच्या राज्याची गोष्ट ती काय सांगत आहे त्याच्याबद्दल ते आकर्षित होतात. प्रभू खरोखर एक उत्तम मेंढपाळ जसं वागत होता. खरंच एक उत्तम मेंढपाळ आपली जबाबदारी आपल्या कळपावर घेऊन तो चालवत होता. कसं की एक जबाबदारी त्याला आपल्याला दिलेली आहे ही त्यांनी पिथ्याने दिलेली जबाबदारी तो पूर्ण करत आहे. आणि त्यासाठी तिथे ते लोक पुष्कळ मापाने येत होते आणि देवाच्या गोष्टी ते ऐकण्यासाठी राज्याची गोष्टी ऐकण्यासाठी देवराज्याची गोष्टी ऐकण्यासाठी तर ही गोष्ट ऐकण्यासाठी तो तिथे त्यांना बसवतो आणि ती गोष्टी त्यांना सांगतो. कशा की जेव्हा तो सांगतो काहीतरी विशेष ती गोष्ट त्यांना आकर्षित करत होती आणि तिथे येशू त्यांच्यावर दया दाखवतो. पहा हे लोक थकलेले आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना खायला पण द्या म्हणून सांगतो. आणि वचनामध्ये आम्ही पुढे गेलो तर आम्हाला ऐकतात तिथे भेटतो. खायला पण द्या आम्ही कुठे वाचलो तर आम्हाला भेटतात ते तिथे. आणि तिथे तो ख्रिस्त प्रसादाची मोठी चमत्कार करून तिथे दाखवतो. 5,000 लोकांना 4,000 लोकांना तृप्त करतो. प्रियनो थोडस भाकरी आणि थोडेसे मासेमध्ये आम्ही पहा प्रियनो देवाची दया देवाची कृपा आपल्या कळपावर सदा सर्वदा असतोच. जसं की देव आहे मेंढपाळ आणि आम्ही आहे तर त्याचे मेंढरे आणि त्यासाठी तो आपली काळजी घेतो. आणि एक गोष्ट महत्वाची तो तिथे सांगत आहे शेवट लोक ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे. इस्रायलमध्ये पहिलं तसे होतं की मार्ग दाखवणारे थोडे होतं अन्यायाचे मार्ग दाखवणारे बरेच होते. आधुनिक समाजामध्ये पण पाहत कितीच्या वेळे आम्ही खोटे मेंढपाळाचं अनुसरण आम्ही करतात. खोटे बोललेले त्याच्या मागे आम्ही जातात. सत्य आणि चांगल्या गोष्टी सांगल्या तर त्याच्या मागे कोण नाही जात. कशा की तिथे काहीतरी आपल्याला वाटतो की यो बरोबर सांगत आहे म्हणून त्यांना सांगत आहे तो बरोबर आहे ते नाही आहे खोटा आहे त्याची आम्ही चौकशी नाही करतात. पण आम्ही काय करतो उडी मारतात जे सांगलं ते शब्द आम्हाला गोड लागले आम्ही त्या गोड शब्दाने आम्ही चालले त्याच्या मागे. आम्ही कुठे अनुसरत आहे खोट्या मेंढपाळला अनुसरत आहे. त्यासाठी येशू सुद्धा ते सांगतात हे लोक मेंढपाळ नसलेले मेंढरासारखे आहे. मेंढपाळ नसलेले मेंढर कुठे जातात ते इथे तिथे कुठे जातात. या स्कॅटर्ड शीप्स त्यांना जमा करायला पडतो त्यांना आणायला पडतो त्यांना एकत्रित ठेवायला पडतो आणि हे ठेवणे दरेक जणांचे काम आहे. आम्ही दरेक जणाला आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. धर्मगुरू धर्मभगिनी व बिशप परमगुरू येत नाही सर्व आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे. मार्ग दाखवण्याचे कधी कधी हे सत्याचा मार्ग दाखवायचं बरंच कठीण. आधुनिक काळामध्ये तुम्ही पाहायला लास्ट आमचे ते फादरांची गोष्टी तुम्ही ऐकला स्टॅन स्वामीची आता ते मरण पावले. फक्त तो आदिवासी लोकांसाठी तिथे झुजत होता. आदिवासी लोकांना अन्याय करत होता ते पाहत होता आणि त्याच्यावर तो प्रतिवाद करत होता. हे पाहाला आणि त्याला शेवट त्याच्यावर खोटी फिर्यादी मांडून
त्याच्या कॉम्प्युटरवर घालून ती त्यांनी पैसे नक्षलवाद्यांना दिले आणि हे सगळं त्याच्यात लिहून आणि केलं. किती सोपा प्रिया आजकाल खोट्या मार्गाने चालण्यासाठी ही एक मोठं उदाहरण आहे आपल्याला. कोणी सत्तेचा मार्ग सोडून त्याला पैशाची गरज नव्हती, त्याला काही हे नव्हतं गरज, तो येताना काही नाही घेऊन गेला. त्याची चरित्र पाहाल तर त्याच्या जीवनामध्ये काय तो घेऊन नाही आला. सगळं कुठे जात होतं खाली हाताने, मला तिथे भेटेल, तो सांगत होता मला तिथे भेटेल. दुसऱ्यावर अवलंबून देवावर बस, येशूवर अवलंबून दुसऱ्यांच्या वर सेवा करून आपलं स्वतःला अवलंबून नंतर पण दुसऱ्यावर अवलंबून होता. ते मला देईल. कोणी त्याला सांगितलं तू जाताना थोडे पैसे घेऊन जा, मला पैशाची गरज नाही तिथे सांगितलं ते. प्रियानं आपण पाहता केलं तर कितीच अन्याय आपल्या समाजामध्ये होतो आणि आपण कधी कधी हे सामना करायला कठीण वाटतो. आम्ही घाबरतात प्रियानं. आणि आधुनिक काळामध्ये आम्ही पाहायला गेलं तर आपल्या लोकांना कितीसे वेळी आपण चिंचून दाबून ठेवलेले आहे. पण आजकाल समाज आपलं कसं, आपला देश कसा, हे सगळं आम्हाला माहीत आहे आणि आम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यावर. जर तर आम्ही खरं न्याय त्याला दिलं का, त्याच्यावर एक खोटं फिर्यादी माणूस ते केलेलं त्याला न्याय नाही भेटला, तो मरण पावून गेला. जे माणूस बिमार होता त्या माणसाला एक मुक्ती नाही, एक सुटका नाही, त्याला बेल नाही भेटतो. असं आपला समाज, आपला देश, देशाचे कानून, आपलं कॉन्स्टिट्यूशन जसं पाहिजे तसं बदलून त्याचे पानात दुसरे घालतात. अमेंडमेंट म्हणजे चॉकलेट खाल्ल्यासारखं करतात. आजकाल पहा प्रेम आपल्या देशाचे कितीचे कायदे तोडून त्याचे कायद्याची वाट लावलेली आहे. आणि आपण त्या दिवशी पाहतात आपण कितीचे गाव देशात आपल्याच गावामध्ये देशामध्ये आपलं राज्यामध्ये आम्ही पाहतात किती अन्याय होतात. आपण यासाठी पण प्रार्थना करूया त्यांना सुबुद्धी देवाने द्यावे म्हणून. आणि आपण एक खरं मेंढपाळ कसे राहायला आपण खऱ्या मेंढराची जाणीव आम्ही आहे आम्हाला. आणि खरं मेंढपाळ कोण आहे म्हणून आम्हाला माहीत आहे. त्याची आम्ही मार्ग त्याने दाखवला, आम्ही घेऊन चालून त्याची कृपा आम्ही घेऊया आणि त्याच्या मार्गाने आम्ही चालायला प्रयत्न करूया. तेव्हाच आपण खरोखर खरे मेंढरे त्या खऱ्या मेंढपाळाचे म्हणू शकतात. आम्ही देवाच्या शब्दावर मनचिंतन केलेलं आहे. आता आम्ही आपला विश्वास प्रगट करून म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर यावर माझा विश्वास आहे. येशू ख्रिस्त यामध्ये माझा विश्वास. तो पवित्र आत्म्याच्या योगाने सभेला कुमारी मला कोणती पिलाच्या मार्गाने त्याने भोगले, त्याला प्रसार केले, तो मरण पावला. तो जरा स्वर्गाच्या आणि सर्व बसलाय. हे पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्ती सभा, पापांची क्षमा, त्याचे पुनरुत्थान आणि अनंत जीवन माझा विश्वास आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता आम्ही आपले कर्तव्य प्रभूचरणी ठेवूया. अखिल विश्वातील ख्रिस्त सभेचे धुरा सांभाळणारे आपले परम स्वामी पॉप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, तसेच सर्व कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स व प्रापंचिक यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपले पालक वर्ग जे आपल्या मुलांचे पालन पोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन घडविण्याचे कार्य करतात, त्यांनी आपल्या मुलांना चांगली मुले आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात संस्कृत नागरिक बनण्यास प्रोत्साहन करावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील गरीब, आजारी आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास, त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रीती दर्शविण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यांच्यासाठी लागणारे धैर्य त्यांना मिळावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रभूचरणी प्रार्थना करूया. आम्ही तुझ्या समोर ही सर्व प्रार्थना ठेवलेली आहे. आमच्या गरजांची जाणीव तुला आहे. विशेष करून या वर्षी आम्हाला चांगला पाऊस आम्हाला दे. आमच्या शेताने आम्ही लावतात ते पीक चांगल्या रीतीने काढण्यासाठी आपल्याला मदत कर. आणि आमचे इतर गरज आहेत, या सर्व गरजांची जाणीव तुला आहे. प्रभू तू ते आशीर्वादित कर आणि तू स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हाताने अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र सभेचे खराय हो. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमचे हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचे परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वस्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्यभर सर्वत्र आभार मानवेत योग्य व दानदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझ्या प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवले. आम्ही त्याच्यासारखे बनावे. आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्तप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळालेले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व तुला सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र Hallelujah.
आमच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसानापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझ्या आभार मानल्याने भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पलेच आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझ्या आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, बांधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करायचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रासाचा आपण जय घोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिता, आम्ही तुला हे जीवनदायक भागवताला नैवेद्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरूंच्या आमचे तुझ्या प्रेमात पाठ कर. मरणात पुनरुत्थानाच्या नाही ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू-भगिनीची आठवण कर. त्यांना वाक्य सभासद झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्व दया कर. देवमाता देवी कुमारी मरिया, संत योसेफचे पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभच्या प्रसंगच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे बंडेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताला तुझा गौरव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वश्रद्ध पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशात आम्ही ऐकलं आहे, येशूची दया आपल्या लोकांवर फार अपार आहे आणि त्यांच्यावर तो प्रेम करत होता. हेच मनात ठेवून आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण एकत्रित म्हणूया. आमच्या आमच्या तारणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात. आम्ही तुझ्या प्रेमाच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेस्तात म्हणाला, मी तुझ्यासाठी शांती राखून ठेवतो. मी म्हणजे शांती तुम्हाला देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्ताच्या येशूकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्याची शांती वैकल्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाबरोबर सुद्धा असो. आपण एकमेकाच विभवाने शांती वंदन करूया. हा पहा, प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात आम्ही भाग घेतले. सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करायस मी प्रार्थना Thank you.
या दिव्य रसाद्वारे आम्हाला नवे जीवन दे व शेवटी परिपूर्ण आशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना मी प्रवेशाच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. जा ख्रिस्त शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देता येत आहे.